नमस्कार मंडळी, नगरी ठिसका या चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत चीज मॅगी, जी खायला खूप टेस्टी लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मॅगी हा प्रकार खूप आवडतो आणि त्यात जर का त्याच्यामध्ये चीज घातलेलं असेल मग तर काही विचारायलाच नको। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर का आपल्या नगरी ठिसका या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करा। तर त्यासाठी काय करायचं, इथे मी एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं। त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेलं लसूण घातला। आता हे 1-2 मिनिटभर परतून घ्यायचं, लसूण लाल होईपर्यंत। लसूण चांगला लाल झाला की मग याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा सुद्धा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर काय करायचं, इथे बारीक चिरलेली शिमला मिरची घालतीये मी। आता ही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि 1-2 मिनिटभर शिमला मिरची फ्राय करून घ्यायची। जास्त शिजवायची नाही, आपल्याला थोडी क्रंची लागली पाहिजे खाताना। आता एका पॅकेटसाठी मी इथे 1 ग्लास पाण्याचा वापर करते। पाणी घालायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, टेस्ट मेकर घालायचं आणि पाणी चांगलं उकळून घ्यायचं। पाण्याला चांगली उकळी आली की मग त्याच्यामध्ये मॅगी घालायची आणि मॅगी अशी पलटी करून घ्यायची 1 मिनिटानंतर आणि सुट्टी करून घ्यायची, आपल्याला तोडायची नाही आहे मॅगी। पळीच्या साहाय्याने अशा पद्धतीने सगळी मॅगी सुट्टी करून घ्यायची। तुम्ही बघू शकता जसजशी मॅगी सॉफ्ट व्हायला लागली तशी ती सुट्टी व्हायला लागली। त्यानंतर त्याच्यामध्ये चीज घालायचं किसून। तुम्हाला हवं तर तुम्ही चीज स्लाइससुद्धा घालू शकता किंवा मोझरेला चीजसुद्धा घालू शकता। मी इथे प्रोसेस चीज घालतीये, 2 क्यूब घातलेत मी इथे। तुम्हाला हवं तर तुम्ही 1 सुद्धा घालू शकता, पण माझ्या मुलीला चीज जास्त आवडतं त्याच्यामुळे मी इथे 2 क्यूब घालतीये। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटांसाठी ही मॅगी शिजवून घ्यायची। 2 मिनिटं झालेत, तुम्ही बघू शकता इथे चीज घातल्यामुळे घट्ट झाली आहे मॅगी। तुम्ही बघू शकता खायला सुद्धा खूप टेस्टी लागते, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आता मॅगी आपली रेडी आहे, आता आपण सर्व करून घेऊया। आता इथे एका मी प्लेटीमध्ये काढून घेते मॅगी। घरगुती साहित्यामध्ये होते, फार काही त्याच्यामध्ये दुसरे कुठले साहित्य घालायची गरज नाही पडत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। लहान मुलं तर आवडीने खातात। आता मॅगी सर्व करून झाली आहे, आता काय करायचं, वरून ना थोडे ऑरेगॅनो घालायचे। तुम्ही मिक्स हर्बसुद्धा घालू शकता, मी इथे ऑरेगॅनो घातले। त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं, दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसतं याने आणि खायला सुद्धा खूप छान लागते। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा। थँक्यू।